नमस्कार। आज 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच इतरही काही ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। दरम्यान हे ध्वजारोहण होत असताना ध्वजाचा दोर जेव्हा एकनाथ शिंदे यांनी खेचला तेव्हा तो अचानक खाली आला आणि त्यामुळे तिरंगा ध्वज पडतो की काय अशी भीती काही क्षण व्हिडिओ बघणाऱ्यांच्या मनात निर्माण झाली। मात्र तसं काहीही घडलं नाही सुदैवाने आणि अतिशय व्यवस्थित इथलं ध्वजारोहण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं। दुसऱ्या एका कार्यक्रमामध्ये आपण बघतोय की एकनाथ शिंदे ध्वजाला सल्यूट करत आहेत आणि दरम्यान सल्यूट झाल्यानंतर एकनाथ शिंदे थोडी खाली झुकले आणि त्यामुळे त्यांना भुरळ किंवा चक्कर येते की काय अशी शंका व्हिडिओ बघणाऱ्यांच्या मनात आमच्या मनात निर्माण झाली। असं 2-3 वेळा घडलं, मात्र त्यांची तब्येत अतिशय व्यवस्थित होती, त्यांना भुरळ किंवा चक्कर काहीही आलेली नव्हती। ते दुसरं काहीतरी किंवा दुसऱ्या एखाद्या कारणानं खाली बघत असावे। तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांनी 2-3 वेळा खाली का बघितलं असावं? तुमचं मत कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।